साहेब तुमचा जो प्रॉब्लेम होता, तुमचा अगोदर जे टचपॅडचा प्रॉब्लेम होता, तो टचपॅड आता वर्किंग होत आहे का? हो, पूर्ण वर्किंग होत आहे, बरोबर आहे. आणखीन दुसरा तुमचा जो प्रॉब्लेम होता, आता आपण SSD टाकलेली आहे आणि रॅम पण वाढवलेली आहे, तर त्याच्यामध्ये परफॉर्मन्स मध्ये फरक झालाय का? तुम्हाला काय अनुभव आहे त्याच्या बाबतीत? खूपच चांगलं झालं. मी अपेक्षाच नव्हती की एवढं स्पीड होईल. मी म्हणत होतो हे टेक्नॉलॉजी जुनं आहे, आपण थोड्या याच्यात होईल, पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं झालं. ठीक आहे. आणि तुमचा अतिशय महत्वाचा जो प्रॉब्लेम होता, ज्यावेळी तुम्ही शेअरकांचं जे ट्रेडिंग ऍप ओपन करत होता, त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल हॉटस्पॉटच्या द्वारे तुम्ही ओपन करत होता, यूज करत होता, त्यावेळी तुम्हाला ते हाय कन्झम्पशन MB मध्ये होत होतं. तर आता तुम्ही चेक केलेले आहे, आता एकदम आता किती कन्झम्पशन काय दाखवते तुम्हाला? एकदम मिनिमम राहिले, मिनिमम दाखवते, म्हणजे म्हणून चेक केलं दोनदा. पण जे एवढं फास्ट मध्ये कन्झम्पशन होत होतं ते एकदम आता नियर अबाउट 0च्याच जवळ आले, म्हणजे जेणेकरून जेवढी बाईट्स आहेत तेवढीचीच गरज नाही. ठीक आहे, म्हणजे हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे जवळजवळ सगळे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले. झाले. तर तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे मला- काय सांगू शकाल तुम्ही? नाही, मला तर इतकं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही मला परवा दिला होता, हा. ऍक्च्युली मला आज देते, म्हणजे जनरली मी विदिन 24 to 30 आवर्स मध्ये देण्याचा प्रयत्न करतो, तरी तुम्हाला आता मी लवकरच दिलं. तसंही लवकरच आहे, कारण माझ्या फॅमिलीला पण जेव्हा तुम्ही आता फोन केला तर त्यांना हे वाटलं अजब की अरे आता दिला 2 दिवसापूर्वी आणि तुम्ही एवढं लगेच कसं काय केलं. तर त्याच्याबद्दल खरोखर हॅट्स ऑफ, कारण की एवढ्या कमी वेळात एवढं काम, कारण की तो इतक्या वर्षात खोलला नव्हता, त्याचं सगळं क्लिनिंग हे ते सगळं वर्क तुम्ही एवढ्या कमी टाइम पिरियड मध्ये केलं आणि एवढ्या पटकन आणि एवढी चांगल्या कंडिशन मध्ये आणून दिला, म्हणजे मी कल्पनेच्या बाहेर मला ते एवढं फास्ट सर्व्हिस तुमच्याकडून मिळाली. आणि तुम्हाला कधी वाटलं तुमचं जे ह्याच्यामध्ये जे सर्व्हिसिंग करण्याचे जे स्टेप्स आहेत, तुम्ही व्हिडिओग्राफी केली आहे, तुम्हाला तेही दाखवू शकतो तुम्ही इन फ्युचर. तुम्हाला कधी वाटलं जे स्टेप बाय स्टेप टोटल जे काम केलेलं आहे मी त्याच्यामध्ये, तर ते मी सगळं केलेलं आहे, तर तेही तुम्हाला वाटलं तर तुम्ही बघू शकता. आता तर मला म्हणजे मी थोडक्यात सांगायचं झालं तर जर कोणाला याच्यामध्ये लॅपटॉप किंवा कशाचे प्रॉब्लेम झाला तर मी स्वतः रेकमेंड करू शकतो की माझी गॅरंटी आहे, तू घे तिथे जाऊन, कारण की एवढं चांगलं आणि एवढ्या पटकन झालं की मला टचपॅड वगैरे इतकं तुम्ही करून द्याल असं वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं बदलावं लागेल, पण तुम्ही ते एकदम ओके मध्ये करून दिलं. तर त्याच्याबद्दल जो ट्रस्ट निर्माण होतो ना, तो महत्वाचा आहे. कस्टमर असो, पैसे द्यायचे काम होणार आहे, पण त्याच्याबरोबर कमी वेळेत आणि कमी पैशामध्ये झालं, याला महत्व जास्त आहे. पूर्ण थँक्स. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून आला, तर त्याच्यामुळे मला पण त्या पद्धतीने काम केलंच पाहिजे, तर ते थँक्स बोलतो तुम्हाला. आणि माझे जे व्ह्युअर्स जे आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे, तुमचे पण असे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर जे तुम्हाला एकदम प्रोफेशनल वेमध्ये काम करून घ्यायचं असेल, तर तुम्ही एकदा ट्रायल बेसिस एकदा माझ्याकडे तुम्ही या. लक्ष्मी प्रसाद कॉम्प्युटर रिपेअर्स, न्यू पनवेल ब्रांचमध्ये तुम्ही या आणि एकदा अनुभव घ्या आणि तुम्हाला त्याचं नक्कीच सॅटिस्फॅक्शन मिळेल त्या बाबतीत.